नमस्कार मंडळी. मला आज का कोणास ठाऊक तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आठवतोय. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. बरे झाले दिली बाईल कर्कशा, होतसे दुर्दशा संसाराची. तुकाराम महाराज खरोखरच आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं याचा आनंद व्यक्त करतायत. देवा, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं म्हणून तर मी तुझ्या नादाला लागलो आणि माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. तुझ्या चरणाशी मला जागा मिळाली, यापेक्षा अजून काय हवं, असं तुकाराम महाराज सांगतात. आपल्यात झालेल्या नुकसानीविषयी परमेश्वराच्या जवळ आनंद व्यक्त करतात. मंडळी, अशीच अवस्था मला तुमच्या जवळ व्यक्त करायची आहे. तुमच्या जवळ ती यासाठी की बरे झाले देवा माझी नोकरी गेली, बरे झाली माझी सुटली पत्रकारिता. या निमित्तानं तरी यूट्यूबचं माध्यम मला सुरू करता आलं आणि आपल्याशी सतत संवाद करता आला. आपल्याला मला माझ्या मनातलं सांगता आलं आणि तुम्हालाही ते बघता आलं, तुम्हालाही मला पाठिंबा देता आला. खूप छान झालं असं मला वाटतंय. कारण या अशा नासलेल्या, सडलेल्या, घाणेरड्या, बटबटीत झालेल्या पत्रकारितेमध्ये मी काम करत नाही याचा मनस्वी आनंद मला आज होतोय. म्हणजे खरं तर या सगळ्या नोकऱ्या गेल्यानंतर, म्हणजे पुण्यनगरी, पुढारी, एबीपी माझा, त्यावेळेला स्टार माझा होतं, गावकरी, या सगळ्या नोकऱ्या गेल्यानंतर, सोडल्यानंतर, काही गेल्यानंतर मला प्रश्न असा पडला होता की आता माझ्या आयुष्याचं काय होणार. पण हे सुटलं हेच बरं झालं असं मला म्हणावंसं वाटतंय. कारण आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते या मीडियाचं एक विकृत रूप आहे. म्हणजे लोक माझ्यावर टीका करतात की कुलकर्णी, तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे वाटता, तुम्ही राष्ट्रवादीचे विरोधक वाटता, तुम्ही शिवसेनेचे विरोधक वाटता, तुम्ही भाजपचे समर्थक वाटता. मी माझे विचार मांडतोय, ते भाजपशी जुळत असतील तर तो भाजपचा संबंध आहे, माझा नव्हे. मी हिंदुत्ववादी आहे, मी राष्ट्रीय विचारांचा आहे, त्यामुळे मी माझे विचार मांडतो. ते कोणाशी जुळतात याचं माझ्याशी देणं घेणं नाही. आता मी तुम्हाला या माध्यमांचं बटबटीत झालेलं रूप तुम्हाला दाखवतोय. अगदी बटबटीत झालेलं रूप दाखवतोय. बातम्या देताना कशा द्याव्यात आणि कशा फिरवाव्यात, कशा सजवाव्यात हे यांना चांगलं कळतं. अगदी आजची ताजी बातमी मी तुम्हाला दाखवतो. नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, यांनी एक विधान माध्यमांच्या मध्ये केलंय. म्हणजे लोकसत्ता आणि दलाची फार मोठी बातमी केली आहे. नाना पटोले म्हणतात, भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी अशा 3च लोकांनी यात्रा केलेल्या आहेत. एक प्रभू श्रीरामचंद्र. आता प्रभू श्रीरामचंद्र काश्मीर ते कन्याकुमारी कधी फिरले? अयोध्या ते रामेश्वरम अशी त्यांची यात्रा होती वनवासातली. काश्मीर पासून अयोध्येपर्यंत कसं आणलं मला माहित नाही, पण त्यांनी म्हटलं अयोध्या ते रामेश्वरम अशी प्रभू रामचंद्राची यात्रा होती. ते म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत यात्रा केली. दुसरे होते रामदास स्वामी, ज्यांनी पुन्हा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत यात्रा केली. आणि तिसरे शंकराचार्य, आद्य शंकराचार्य, ज्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत यात्रा केली. आणि नाना पटोले या 3 लोकांचा संबंध जोडतायत आमच्या नाही, त्यांच्या युवराजांशी, राहुल गांधींशी. ते म्हणतात राहुल गांधी हे 4थे व्यक्ती आहेत ज्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा केली. नाना पटोलेंनी खरं तर आपला इतिहास, पुराण, धर्म याचा खरं तर अपडेट करून घेण्याची गरज आहे. आणि याची मोठी बातमी करताय लोकसत्ता. मला नाना पटोलेच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही, कारण नाना पटोलेंना बोलण्याची सवय आहे. अब बंदर से गुलाटियों का ही अपेक्षा करणार ना. माकडांकडून माकड चेष्टांचीच अपेक्षा करायची असते, अस्वलाकडून गुदगुल्याचीच अपेक्षा करायची असते, कोल्ह्याकडून धूर्तपणाचीच अपेक्षा करायची असते, लांडग्याकडून लबाडीचीच अपेक्षा करायची असते. तशा अशा हास्यास्पद बातम्या देण्याची अपेक्षा नाना पटोलेंच्याच कडून करायची असते. पण हे छापणाऱ्यांचं काय? वाघाचं कातडं पांघरून जर तिथे लांडगा बसला असेल तर काय करायचं? आणि मला वाटतंय अशी माध्यमं ही वाघाचं कातडं पांघरून बसलेली लांडगी आहेत. लांडगी जी तुटून पडतात अचानक. मी कुत्रं म्हणणार नाही, लांडगीच म्हणणार, कारण तुटून पडतात. लबाडपणा यांच्याकडे आहे, जे स्वतःला फार प्रामाणिक,
तटस्थ समजतात, ही सगळी माध्यमं ही लांडग्यांच्या भूमिकेत वावरतात. मी एका बातमीवर नाहीये थांबत, चला पुढे जाऊया आपण. ही लोकसत्ताची दुसरी बातमी बघा. नितीन गडकरींनी नाना पटोलेंनीच भाजप तू सोडून काँग्रेसमध्ये येण्याचं वचन दिल्यानंतर गडकरींनी जे स्पष्टीकरण दिलं होतं ते असं होतं की मी संघाचा स्वयंसेवक आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, मी असा कोणताही विचार करणार नाही. पण बातमी रंगवायची असेल, हिट भेटायचे असतील तर काय करायचं असतं? बुधवार पेठेत वेश्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चेहऱ्याला सफेदी फासून, ओठावर लाली लावून आणि पदर ढळता ठेवून जे काही मुरके घेत असते ना, ते मुरके ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठीचे असतात. आपल्या शरीर सौष्ठवाचं प्रदर्शन त्यासाठीच करत असतात की एखादा बुभुत्सू तिच्याकडे बघेल, वासनेच्या नजरेनं बघेल आणि गिऱ्हाईक येईल, 4 पैसे मिळतील. या सगळ्या माध्यमांच्या ऑनलाईनच्या बातम्या या अशाच बुधवार पेठेतल्या रंडी बाजारातल्या रंडीसारख्या सजलेल्या असतात. गडकरींनी भलतंच काहीतरी बोललं असावं असं वाटून लोकांनी क्लिक करावं, बघावं अशी त्यामागची धारणा असते आणि त्या तशा बातम्या दाखवल्या जातात. तुम्हाला पटत असेल तर याला नक्की लाईक करा. चला पुढची बातमी बघतोय. आमदार तुमच्यावर भाळला आणि तुम्ही खासदार झालात अशी टीका शिवसेनेच्या एका बाईनं केली. शिवसेनेच्या बाईंनी ही टीका करताना मला त्या शिवसेनेच्या बाईवर आक्षेप व्यक्त करायचा नाहीये. पुन्हा तोच मुद्दा आहे. वाईटांकडून चांगल्याची अपेक्षा नसतेच करता येत. पण ज्यांनी चांगुलपणाचं ब्रीदवाक्य घेतलंय त्या एबीपी माझाला अशी बातमी करावी वाटावी, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? नवनीत राणा एक स्त्री आहे, एक कलाकार आहे. एका कलाकाराला आयुष्य नसतं का? ती प्रामाणिक नसते का? एक अभिनेत्री ही नेहमी वाईट असते का? तिचे शरीर सौष्ठवत दाखवायचं असतं का? तेही पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला कशा स्वरूपात हे आगाऊपणा करतात ते. एखाद्या अभिनेत्रीनं राजकारणात प्रवेश केल्यावर तिच्या चारित्र्याविषयी प्रश्न विचारणारे आम्ही या व्यवस्थेत ती लोक आहेत आणि त्या लोकांना मोठी करणारी माध्यम आहेत. नवनीत राणांवर टीका करायची असेल तर राजकीय करा, त्यांच्या भूमिकांवरती करा. पण एक आमदार तुमच्यावर भाळला, अहो ते प्रेम होतं, लग्न केलंय, बिना लग्नाचे नाही राहिले ते. जसे काही नेते राहतात वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा, तशा नाही राहिल्या नवनीत राणा. अधिकृतरित्या लग्न केलंय, संसार करतायत आणि लोकांनी खासदार म्हणून निवडून दिलंय. माध्यमांनाही याची लाज वाटू नये, याची मलाच लाज वाटते आणि मनात प्रश्न येतो, बरं झालं मी या माध्यमात काम करत नाही, मी आहे दीडदमडीचा यूट्यूबर. हे खूप बरं झालं, कारण त्या दीडदमडीमध्येच माझी खरीखुरी समाधान आणि किंमत सामावलेलं आहे. म्हणून मी अशा लाचार माध्यमात नाही, हे मला बरं वाटतं. हे एबीपीची एक बातमी बघा. ओळखा कोण? कधीतरी लहानपणी 7वी 8वीत असणारी एक अभिनेत्री दाखवायची, ओळखा कोण म्हणायचं. लागतात लोक नादाला. ही तिसरी बातमी अजून एक दाखवतोय, तिथं बघा लोकसत्ताची आहे. या बातमीत एका टब मध्ये उघड्या पाठीतली बाई आहे आणि ही कोण पाठीमागून ओळखा. आता का आम्ही पाठी बघून बाया ओळखतो? त्याच्या खालची कमेंट मात्र भन्नाट आहे. मला वाटतं हा फोटो एकदा मी याआधी दाखवलाय, तो पुन्हा बघा आणि त्याच्या खालची कमेंट पण वाचा. मग या माध्यमांची लायकी काय आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं. बरं, राजकारणी मंडळींचं लांगुल चालन तरी किती करावं? मी तुम्हाला 2 बातम्या दाखवतो, एक लोकसत्ताची आणि एक एबीपीची. लांगुल चालन तरी किती करावं? सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आणि त्याच्या अनुषंगून 2 बातम्या लोकसत्ता आणि एबीपी मध्ये या सुप्रिया सुळेंच्याच आहेत. त्यांनी कसं आठवण सांगितली, त्यांनी कसं काय केलं. अहो, सायरस मिस्त्री आणि सुप्रिया सुळे 2 भिन्न भिन्न क्षेत्रातले व्यक्ती. सायरस मिस्त्रींच्या विषयी दुःख अनेकांना झालं होतं, पण ते दुःख या माध्यमांना व्यक्त करावं वाटलं नाही. त्यांनी व्यक्त केलं ते फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंचं दुःख. यातच सगळं काही सामावलेलं आहे मंडळी. लांगुल चालन, बटबटीतपणा,
भ्रष्टता या सगळ्या गोष्टी या माध्यमातून दिसतात. म्हणून देवाकडे प्रार्थना मी करत असतो, देवा तू जे करतोस ते चांगल्यासाठीच करतोस. माझी नोकरी गेली हे खूप छान झालं, मी अशा भिकार माध्यमांच्या मध्ये काम करत नाही, हे मला बरं वाटतं. तुम्हालाही कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा, एवढी विनंती. नमस्कार.